नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डांबरी रस्ता टच असलेला हा ॲग्रिकल्चर प्लॉट. तोही मित्रांनो संपूर्ण सपाट मातीची अशी ही शेतजमीन आहे, ज्यांची अपेक्षा होती की बाबा संपूर्ण सपाट असा प्लॉट पाहिजे, तोही डांबरी रस्ता टच मातीचा प्लॉट पाहिजे. तर त्यांची अपेक्षा इथे पूर्ण होणार आहे. पण खूप सुंदर असा प्लॉट आहे, संपूर्ण सपाट मातीचा प्लॉट आहे आणि संपूर्ण शेतजमीन ही बागायती करण्यासारखी आहे. त्यामुळे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप करू नका, तेव्हाच या शेतजमिनीची आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाणार. मी संदीप प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर JM संधी आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संदीप प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून असे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि आपल्या टेलिग्राम फॅमिलीमध्ये जॉईन व्हा, की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आपल्याला 10 ते 15 दिवस आधीच मिळून जातील. त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहा. त्याचबरोबर जे काही छोटे मोठे प्लॉट आहेत ते जे आम्ही यूट्यूबवर प्रमोशन करत नाहीत त्याचे प्लॉटचे डिटेल्स हे या ग्रुपमध्ये आम्ही टाकत असतो. त्यामुळे ज्यांना अगदी छोटा प्लॉट पाहिजे 5-10 गुंठ्याचा, त्या असे प्लॉटसुद्धा आपल्याला या ग्रुपद्वारे माहिती पडतील आणि ते आपण प्लॉट विकत घेऊ शकता. तर चला मित्रांनो, आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. आजची जी शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती वर्ग 1ची वकोटादार वर्ग 1 असलेली क्लिअर टायटल अशी सिंगल ओनर अशी ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, सदरचा प्लॉट हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, त्यामुळे आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, सदरची ही शेतजमीन बस रूटला आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा या शेतजमिनीला उपलब्ध आहे आणि संपूर्ण जमीन ही सपाट आहे, डांबरी रस्ता टच आहे. डांबरी रस्त्याच्या वरच्या बाजूला थोडासा प्लॉट आहे आणि बाकीचा हा खालच्या बाजूला संपूर्ण प्लॉट आपल्याला दिसतो आहे. हा असा संपूर्ण सपाट मातीचा प्लॉट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. सदरची शेतजमीन ही जिल्हा रत्नागिरी, तालुका चिपळूण आणि चिपळूणपासून 38 किलोमीटरवरती हा प्लॉट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. आणि मुंबई गोवा हायवे म्हणजे सावर्डेमधून हा प्लॉट फक्त 22 किलोमीटरवरती आहे. खूप सुंदर असा प्लॉट आहे मित्रांनो. आणि डांबरी रस्ता टच असलेली संपूर्ण सपाट मातीचा प्लॉट आपल्याला मिळून जाणार आहे. खूप सुंदर असा प्लॉट आहे आणि संपूर्ण बागायती ही शेतजमीन करता येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या प्लॉटला नक्की व्हिजिट करा, त्वरित फोन उचला, संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा, प्लॉट व्हिजिट फिक्स करा, पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट नक्की विकत घ्या. आणि खूपच सुंदर असा प्लॉट आम्ही तुमच्यासाठी परत एकदा आणलेला. मित्रांनो, ज्यांना कोकणामध्ये मसाले पिकांची शेती करायची आहे, जसे की दालचिनी, काळी मिरी, लवंग किंवा आपले जायफळ, अशा पद्धतीची लागवड ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी ही जमीन अगदी उत्तम आहे. आणि मसाले पिके या कोकणामध्ये आपली चांगल्या पद्धतीने येतात आणि संपूर्ण सपाट जमीन आहे, त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने इथे बाग डेव्हलप करू शकता. मसाल्या पिकांची लागवडीबरोबरच आपण इथे आंबा लागवड करू शकता, काजू लागवड तर करू शकतात. याचबरोबर आपण पेरू लागवड किंवा आपण सीताफळ लागवडसुद्धा इथे करू शकता. आणि माती चांगली आहे, संपूर्ण सपाट प्लॉट आहे आणि बागायती शेती करण्यासारखा हा प्लॉट आपल्याला उपलब्ध झालेला आहे. मित्रांनो, सदरच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्रफळ आहे ते 35 एकर आहे आणि आपण यामधून कमीत कमी 10 एकरचा प्लॉट विकत घेऊ शकणार आहे किंवा 2 मित्रांमध्ये मिळून आपण हा प्लॉट विकत घेऊ शकणार आहे. खूप चांगला प्लॉट आहे, मातीचा प्लॉट आहे. थोडंफार स्वच्छ आपल्याला इथे करावं लागेल, डेव्हलपमेंट करावी लागेल. थोडीफार डेव्हलपमेंट करून आपल्याला ही शेतजमीन बागायती करता येणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो. जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे. पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे? तर आता काळजी करू नका, कारण आपण शेतकरी दाखला संदीप प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत. जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संदीप प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त 20 दिवसात, तोही कायदेशीररित्या. मित्रांनो, आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त 20 दिवसात, तोही संदीप प्रॉपर्टीकडून. तर मित्रांनो, स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो, ही सुंदर शेतजमीन विकत घ्या. मित्रांनो, ज्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे, शेळीपालनाचा प्रोजेक्ट उभा करायचा आहे, गाई पालनाचा प्रोजेक्ट करायचा आहे,
त्यांच्यासाठी सुद्धा ही शेतजमीन अगदी उत्तम आहे. कारण खूप सुंदर असा प्लॉट आहे, सपाट प्लॉट आहे आणि ह्या प्रोजेक्टसाठी अगदी उत्तम अशी शेतजमीन आपल्याला मिळून जाणार आहे. मित्रांनो, सदरच्या शेतजमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती प्रति गुंठा फक्त 15,000 रुपये आहे. म्हणजेच आपल्याला हा प्लॉट 6 लाख रुपये प्रति एकर असा पडणार आहे आणि ही किंमत निगोशिएबल आहे मित्रांनो. किंचितसा निगोशिएबल आपल्यासाठी नक्कीच होईल. त्यामुळे त्वरित फोन उचला, संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा, प्लॉट विजिट फिक्स करा, पेपर व्हेरिफाय करा, हा प्लॉट नक्की विकत घ्या. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या संदीप प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील. त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन विकत घेता येईल. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.